विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव वेदांत महाजन आणि आज मी इथे विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील मी पुस्तक बोलत आहे। हजारो वर्षापासून आज मी पुस्तक तुमच्याशी बोलत आहे। हजारो वर्षापासून मी माणसाला घडवले, त्यांना शिकवले, त्यांच्या विचारांना नवी दिशा दिली, पण आज तंत्रज्ञानाच्या युगात माझा आवाज मंदावत चालला आहे। पूर्वी लोक माझ्यामधून ज्ञान मिळवायचे, पण आज माझ्या पानाऐवजी लोक स्क्रीन स्क्रॉल करत बसतात। माझ्या शब्दाऐवजी सोशल मीडियाचे पोस्ट, मेसेज आणि व्हिडिओजनी लोकांना झपाटून टाकले आहे। मोबाईलने ज्ञान सहज मिळवण्याचा मार्ग दिला, पण सखोलीने विचार करण्याची शक्ती मात्र कमी केली। आज लोक एका क्लिकवर माहिती मिळवतात, पण त्या माहितीचा कधीच अभ्यास करत नाही। सतत मोबाईलकडे पाहण्याच्या सवयीमुळे आपल्या एकाग्रतेवर परिणाम येत आहे, स्मरणशक्ती कमी होत आहे व वाचण्याची गोडी हरवत आहे। मित्रांनो, मोबाईल व्यसन लावतो, मी स्वातंत्र्य देतो। मोबाईल वेळ घालायला शिकवतो, मी आयुष्य घडवतो। माझ्या पानामध्ये ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा आहे। त्यामुळे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा आणि पुस्तकांशी मैत्री ठेवा, कारण जो पुस्तक वाचतो तो कधीच अपयशी ठरत नाही। एका काळी पुस्तक ज्ञानाचे एकमात्र साधन होते। शाळेतील अभ्यास असो, नवी कौशल्य शिकणे असो किंवा मनोरंजन, सगळ्या गोष्टीसाठी पुस्तक साथी असायचे। पण जसे तंत्रज्ञान आणि विज्ञान विकसित होऊ लागले, तसे तंत्रज्ञान विज्ञान विकसित होऊ लागले, तसे डिजिटल माध्यमाचा वापर जास्त होऊ लागला। इंटरनेट, ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सने पारंपरिक पुस्तकांचे अस्तित्व धोक्यात आणले। माझ्या दृष्टिकोनातून मी एक पुस्तक आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगातही माझे महत्त्व कमी झालेले नाही। होय, माझे महत्त्व कमी झालेले नाही। होय, मी फक्त कागदावरच छापले नाही, तर डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे। ई बुक स्वरूपात, ऑडिओ बुक स्वरूपात आणि व्हर्च्युअलिटीमधून मी ज्ञान प्रसारित करत आहे। तंत्रज्ञानाने मला सुलभन केले, पण माझा आत्मा तोच आहे, ज्ञान प्रसारित करणे। आज लोक म्हणतात की वाचण्याची संस्कृती कमी होत आहे, मात्र मी असं म्हणत नाही, कारण वाचण्याची पद्धत बदलत आहे। काही जण मोबाईलवर PDF वाचतात, तर काही जण ऑडिओ बुक्स ऐकतात, तर काही जण ग्रंथालयात बसून मला वाचतात। त्यामुळे तंत्रज्ञान आणि मी एकामेकाचे शत्रू नसून आम्ही पारस्परिक आहोत। शेवटी मी एवढंच म्हणेल की तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी पुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही। वाचाल तर वाचाल। धन्यवाद।